अगं राणी, मी तुझ्या घरी गेले होते आणि तू इकडे वय. अगं म्हणले जरा मळ्याकडे यावा, घरी बसून पण लय बोर होतं अगं. हो, आमचं पण इकडे बाजूला काम चालू आहे, बरेच माणसं आलेत अगं, पण मला काही तिकडे करमलं नाही, मला तुझ्याकडे यावं. हा का? अगं मी एवढं कामावरून मी घरीच चालले होते. म्हणजे मी वेळेवर आलं म्हणायचं. हा ना, बरं चल बसून बोलू आपण. बरं चल. बस. बोल काय बोलती. ऐक ना राणी, मी जर तुला माझ्या मनातलं सांगितलं तर तू कुणाला सांगायची नाही ना? अगं मी कशाला कोणाला सांगू, आणि तसंही पण ह्या गावामध्ये कोणाच ओळखीचं नाही माझं की ज्याला मी माझ्या मनातलं सांगेन. हे बघ, तुला जर विश्वास असेल ना तर तू सांग, नाहीतर मग नाही सांगितलं तरी चालेल, तसं काय मला राग बी घेणार नाही. तसं नाही ग, पण मी जे सांगणार आहे ना ते नवीन लग्न झालेल्या बाईने सांगू नये ग. नेमकं काय सांगायचंय तुला? बघ ना, माझं लग्न होऊन बरेच दिवस झाले तरी पण माझा नवरा मला जवळ घेत नाही. असं का वागतं ते पण कळत नाही अगं. तुझं लग्न झालं तेव्हा तुझं नवरा पण असंच करायचं का ग? नाही ग, माझा नवरा तर सारखा चिटकतच असतो मला, पण मग मीच त्याला जवळ येऊन देत नाही. मी त्याला सांगितलं, जोपर्यंत तू दारू सुटीत नाही ना तोपर्यंत माझ्या अंगाला हात पण नाही लावायचा. बाई, एवढी हिंमत दाखवल्याबद्दल तुला तर एखादा अवॉर्ड भेटायला पाहिजे होतं ना. पण तुझं ठीक आहे ग, तुझा नवरा दारू पितो म्हणून तू त्याला जवळ येऊ देत नाही, पण माझं तसं नाही ना ग. माझा नवरा माझ्यासोबत असा का वागतो तेच मला कळत नाही. त्याला जर मी आवडत नव्हते तर लग्न आधी सांगायचं ना. आता लांब पळून काही उपयोग आहे का? राणी, त्यांच्याबद्दल तुला काही माहीत असेल तर सांग ना मला. नाही ग, मला काही माहित नाही त्यांच्याबद्दल, आणि तसं पण माझं तर आता आता लग्न झालं ना. असं समज, मी पण या गावात नवीनच आहे. तरी पण तू त्यांना ओळखतीस ना ग. आता 2 दिवसापूर्वी त्यांच्याकडनं पैसे घेतले होते आणि ते तू परत केले, खंड्याने आणून दिले होते आमच्याकडं. तू त्यांना ओळखती, मला सांग ना, त्यांचं कुणावर प्रेम होतं का त्यांना कुणी आवडत होतं? सांग ना राणी, मला असं कानावर तर येतच ना ऐकायला. हा पण मग मला नाही माहिती ग, आणि माहित असं तर मी तुला सांगितलं असतं ना. मी का तुझ्यापासून लपून ठेवलं असतं? बरं ते जाऊ दे, मला सांग ना, नवऱ्याला कसं जवळ करायचं? बाई, मी त्या गोष्टीबद्दल एक कच्ची बाई, मला काय माहित नाही त्याच्यातलं एवढं. बाई राणी, तू किती भोळी ग. लग्न आधी तुला बॉयफ्रेंड नव्हता का? आणि बघ ना, तसं तू दिसायला किती सुंदर आहे. अख्खं गाव येडं केलं असन तू तर. तुझा नवरा तर झाला येडा माझ्या मागं. काय बोलली का? अगं नाही ग, म्हटलं मला काही त्याच्यातलं एवढं काही कळत नाही, पण तुझं सांग ना, तुझं होतं का लग्नाआधी बॉयफ्रेंड? बरेच होते बाई, पण कुणासोबत लग्न करायची इच्छाच झाली नाही. यांना पाहिलं आणि यांच्या प्रेमात पडले, आणि हेच आता मला लांब करतायत. उगाच अडकल्यासारखं वाटतं ग. यांचं जर माझं प्रेम नव्हतं तर लग्न आधी सांगायचं ना. आता काही उपयोग आहे का? आणि बाई माणसाचं कसं असतं ग, नवऱ्यानं प्रेमानं जवळ घ्यावं एवढीच तरी इच्छा असते, आणि तीच इच्छा जर पूर्ण होत नसन तर काय फायदा? हे बघ, नवीन नवीन लग्न झाले ना तुझं, म्हणून असं होतंय. थोडे दिवस जाऊ दे, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. नवीन लग्न झाले म्हणून तर वाट बघायची इच्छा होत नाही ग. आता तूच सांग ना राणी, नवीन नवीन गाडी घेतल्यावर माणूस किती त्याला हौशीनं फिरवतो, आणि तीच गाडी जर जुनी झाली तर त्याला हात पण लावत नाही. त्याचीच भीती वाटते ग. बरं ते जाऊ दे, मी पण काय बोलत बसले. आता नवरा मला जवळ घेत नाही, मीच नवऱ्याच्या जवळ जाते. चल येऊ का? बरं बाई.
ए थांब. काय नाव तुझं? राहुल. याच गावातला का? नाही नाही, मावशीकडे राहतोय. काय करतोस? कॉलेज करतोय. कॉलेज इथून जवळ पडतं ना, म्हणून मावशीकडे राहायला आलं. पण तुम्ही काय विचारताय सगळं? असंच विचारलं. नवीन दिसलास ना, तसा छान दिसतोस. हा का? आशा. येतो मी. औच. ओ सावकाश. लागलं नाही ना? नाही. सावकाश. अच्छा, यायला थोडा उशीर झाला म्हणून एवढा राग का? अगं मावशीनं काम सांगितलं होतं सकाळ सकाळी, ते करायला गेलतो, त्याच्यामुळे उशीर झालाय. आता ते काम गण्याला सांगून आलो तुला भेटायला. आता तरी बोल. काही पण कारण नको सांगू. तुला जर नसं यायचं ना तर तसं सांगत जा. तुझी वाट बघत बसते इथं मी किती वेळ, आणि तुझ्यामुळेच मी इथं मळ्यात येते. अगं असं काय नाही कराने. बरं ते जाऊ दे, खरंच सॉरी. इथून पुढे जरा पण उशीर होणार नाही. नको मस्का लावू. मस्का नाही का लावत. तू अशी नाराज नको ना हो. मग हस की जरा. तू हसायला लागली ना गुदगुल होतं तुम्हाला. आता कसं? तुझं तर काही पण. हा का? बरं ते जाऊ दे. आता तू जिच्यासोबत गप्पा मारत होती ना, कोण होती का ती? म्हणजे तू काय आमच्या गप्पा चोरून ऐकत होता काय? चोरून ऐकत नव्हतो का, तुलाच भेटा येत होतो. तितक्यात ती दिसली म्हणून थांबलो होतो. हा हा. अरे ती त्या अरुणची बायको आहे. अच्छा, ही अरुणची बायको आहे का? हा. जसं माझं अचानक लग्न झालं ना, तसं तिचं पण अचानकच लग्न झालं. लय वाईट झालं का बिचाऱ्यासोबत? कसं काय? आता जिचं लग्न अरुण सोबत झालंय तिचं काय चांगलं होणार आहे? ते अरुणचंच घरानं सांगायला आली होती. अरुणचं लग्न झालेला त्रास द्यायला चालू केला असेल त्याने. नाही रे, तसं नाही. उलट ती म्हणती का ती तिच्या नवऱ्याजवळ जाते, पण नवराच तिच्या जवळ येत नाही. काय? हा असला कसला माणूस आहे अरुण? सगळ्या गावातल्या बायांच्या मागे लाल टपकत हिंडत असतो आणि स्वतःच्याच बायकोला उपास ठेवतो. होय बघ ना, मला तर तेच कळत नाही. त्या दिवशी आला होता माझा रस्ता अडवायला. का आणि कधी? म्हणजे तसं काही केलं नाही त्याने, पण मी पण त्याला सांगितलं की इथून पुढे जर माझा रस्ता अडवला ना तर डायरेक्ट मुस्काट फुटीन. आता कसं? अशी जरा बिंदास वागत जा की तू. आणि जर त्यातनं पण तुला कोण काय बोललं तर मी आहेच की. तुझ्यामुळेच मला हिंमत येते बघ. आणि जर मी नसतो तर? तू असा अल्लडपणा करतो ना, तेवढंच मला तुझा राग येतो. मग तुला माफ पण करू वाटत नाही. अरे राहुल, हे काय करतोय तू? तू आधी मला माफ कर, मगच मी उठेन. अरे राहुल, उठ ना. परत कोणी बघितलं तर काय म्हणतील? एक मुलगा मुलीच्या पाय पडतोय. म्हणून ते काय म्हणायचं ते प्रत्येक वेळी मुलीने मुलाच्या पाया पडलं पाहिजे असं कुठे लिहून ठेवलंय का? राणी, ज्यांचं एकमेकावर जीवापाड प्रेम असतं ना ते एकमेकांच्या पाया पडतात. अरे ठीक आहे, पण तू उठ आता. तू मला माफ केलंस का? हा केलं, माफ. उठ आता. हा बस. लईच वेड आहेस रे तू. तूच वेळ केलंस ना. राणी, मला कधी कधी असं वाटतं की काहीच करायला नको, फक्त तुला बघत बसावं. मग मला बघून काय तुला पैसे भेटणार आहे का? अगं तुला बघण्यात जो आनंद आहे ना तो पैशाने पण विकत नाही घेता येणार. किती प्रेमात पडशील मला तू. शक्य होईल तेवढं. असं लईच लाडात आलाय तू तर. कॉलेजला नाही जायचं तुला? अगं कॉलेजला चालवतो, म्हटलं जाता जाता तुला बघून जावं, तेवढाच दिवस कसा आनंदात जाय. खरंच जाऊ कॉलेजला? अरे जा आता, लई नाटकं झाली तुझी. जा आता कॉलेजला. बघा. हा जा. काय बाबा, तू दिसली होती त्या बापासोबत? अरे काय दिसत होती, एक नंबर. मग काय झालं, तो नवरा होता तो? मग मी कोण येतो? ओ भाऊ भाऊ, हा? त्या लोकाला जरा वाटा ना. बघा कसं गळ म्हटल्यावानी काम करायले. खरे भाड खाऊ, ह्या पाय बाप्या, ह्या वावरातलं होऊन वरच्या वावरातलं झालं पाहिजे, नाही तर 1 रुपया देणार नाही बरं मी. हा बघा भाऊ बघा, आता कसं फास्ट काम करायले. तुम्हाला सांगतो, अहो ह्या लोकांना ना
नुसता फुकटचा पैसा पाहिजे. तसंच असतंय खांड्या. काही लोकांना तर फुकटचा पैसा बी जमाना ना. ऐका भाऊ, तुमची गाडी तिथंच बंद पडती का? काय सांगू खांड्या तुला. अरे ती राणी वहिनी ना डोळ्या पूर्ण जात नाही माया. आता लोक तिला माझ्या मळ्यातलं राणी केलं असतं यार. भाऊ तुम्ही विचारलात का त्या राणी वहिनी काय म्हणल्यात तुम्हाला? कसं इसरण मला म्हणली होती थोबाड फोडून. आतून ना खंड्या अशी ढण 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 आग लागली. एक दिवस सांगेन रे तिला मी पण. भाऊ त्या अशा वहिनी इकडंच यायला लागल्यात. तू माझ्यासोबत नाही या खंड्यासोबतच लग्न करायला पाहिजे होतं. काय केलं तो खंडन वाकडा आता. वाकडच तर केलंय त्यानं. मला घेऊन हिंडाय सोडून तुम्ही यालाच गावभर घेऊन हिंडता. अरे ह्यो कामाचा माणूस आहे म्हणून तर संग हिंडावं लागतं मला. अच्छा मग मी नाही का तुमच्या कामाची? ए खंड्या, दिसत नाही का तुला तुझ्यामुळे भांडणं लागली इथं? जा इथून. ए खंड्या थांब इथं थांब. तुला दिसत नाही खंड्या तुझ्यामुळे भांडणं लागली इथून? जा. जर तू इथं ऐकून इथून गेला तर मग मला एवढं वाईट नाही हा? खंड्या, तुला आमचं लग्न मोडायचंय का? मग जा इथून. ए थांब. तुम्ही दोघं आधी ठरवा, मी जाऊ का थांबू? जाय आणि त्या वावरातल्या लवकर ध्यान ठेव. बर. हा, तुमचं लक्ष फक्त लोकांकडे आहे. बायकोकडे आहे का लक्ष तुमचं? त्याकडे काय लक्ष द्यायचं रे हा? काय लक्ष द्यायचं म्हणजे? तुम्हाला कळत नाही का बायकोला काय पाहिजे असतं ते? मला नाही माहित बायकोला काय पाहिजे ते. आणि हा बायकोचं बी काम असतं घरात लक्ष ठेवणं. आहे तू घरात लक्ष. मग नवऱ्याचं पण काम असतं बायकोकडे लक्ष देणं. आहे का तुमचं लक्ष माझ्याकडं? हा आता लोटण्यासारखं त्या मागच फिरतो मी. अहो मी कुठं म्हणते माझ्या मागं फिरा म्हणून. पण मला एक सांगा, लग्न झाल्यापासून तुम्हाला जवळ घेतलंय का? सांगा ना मला. का नेमका प्रॉब्लेम तुमच्यात आहे का माझ्यात आहे? ए जरा हळून बोल ना, लोक आहेत ना इथं. हा ऐकू द्या की त्या लोकांना पण. हिचं नवरीला जवळ घेत नाही म्हणून. मी ना तुझ्यासोबत लग्नच नव्हतं करायला पाहिजे. हा मला पण आता तेच वाटतंय. नक्की तुमचं बाहेर काहीतरी लफडं चालू आहे. ए यार काही कशी बोलत रे तू. गाप बाईस ना. काय कसं काय बोलणार मी? जे खरंय तेच बोलते मी. तुम्हाला जर माझ्या बोलण्याचा एवढाच राग येतोय तर सांगा ना मला. मला जवळ का घेत नाही तुम्ही? सांगा ना. मी बाबीचं झाड आहे का माझ्या अंगाला काटे आहेत? असंच या माणसाचं. बोलायला गेलं तरी लांब पळतं, जवळ गेलं तरी लांब पळतो. माझी इच्छा मलाच पूर्ण करावं लागते. राणीला जाऊन विचारते त्या पोराबद्दल मी आता. चल बाई, पाणी भरून झालं आता मोटर तरी बंद करते. ए राणी, आज काय पश्चिमेकडून सूर्य उगवला की काय हो? चक्क तुम्ही दारू पिऊन नाही आली? दारू सोडली का काय? ते पूर्व पश्चिम ते जाऊ दे तिकडं. पण हे संत्या 10 रुपयाचं सोडणार नाही. मग काय काम काढलं इकडं? मला तर कधी कामात मदत करत नाही. मग घरीच थांबायचं होतं ना, इकडे कशाला आले? ते पैसे नाहीत माझ्याकडे. पैसे दे 10 रुपयाला. पैसे? पैशाचं काय झाड आहे काय माझ्याकडं? आणि तुम्हाला जर पैसेच पाहिजे होते तर तुम्ही पैशावाल्या पुरुषासोबत लग्न करायचं होतं ना. माझं संग कशाला केलं? ए राणी, लय नको गावा तू गाणी. मला माहिती आहे तुझ्याकडे पैसे. पैसे देऊ का? माझ्याकडे नाही पैसे. हा कुठं तर लयच बोलत आहेस बाबा तू. मागच्या वेळेस डब्यात लपून ठेवले होते पैसे. आता कुठं सुटले? सांग पैसे. दे पैसे. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का हो? नाही पैसे माझ्याकडं. हा लय चर 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 लागली तू बोलायला, आहे का नाही? मार्क कमी पाडा दिसतोय वाटतं तुला. जवळ तर येऊ देत नाही सर. 10 रुपयाला पैसे बी देत नाही. चल घरी. आज तो कामच करतो. अहो सोडा ना मला. पहिलं सोडा ना मला. सोडा ना. चल अहो सोडा ना, काय करताय? गपचिप चल बुडा. हात सोड तिचा. हात सोड. अहो पण तुम्ही कोण आमच्या भांडणात पाडणार आहे? हा राणी, असं कसं नवरा आहे ग तुझा? असा कसा म्हणजे नवराच आहे मी तिचा, कळालं का? अरे नवरा आहे तर मग नवऱ्यासारखं वाग ना. दुश्मनासारखं काय वागतोय? अहो पण मी काही करेन तिच्या संग. तुम्ही कोण आमच्या भांडणात पाडणार आहे ते सांगा बरं मला. तू मला आधी सांग, तिला त्रास का देतो? का त्रास देतो म्हणजे? पैसे असून मला 10 रुपयाला पैसे देत नाही ती. तुला 10 रुपयाची ना? हा तू कमावून तुझ्या पैशाने 10 रुपये. तिला त्रास द्यायचा नाही अजिबात. अहो पण मी तिचा नवरा आहे, ती माझी बायको आहे. आम्ही काही करू, तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला? हा अरुण भाऊची बायको आहेत त्या. तरी म्हणलं कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ते सगळं सोड तू.
हा. मला सांग तिला त्रास का देतो तू? मला 10 प्यायला पैसे देत नाही ती, म्हणून मी तिला त्रास देतोय. आता बोलू नका तुम्ही मला इथून. बोलू नका म्हणजे? तुम्हा पुरुषांना काय वाटतं रे? बाय म्हणजे खेळ ना? हे बघ, तुला शेवटचं सांगून ठेवते मी, तिला जर त्रास दिला ना, माझी इतकं वाईट कोणी नाही. तुला दारू प्यायची आहे ना, तू पैसे कमवून तुझ्या पैशाने दारू पी. तुला काय वाटतं तू तिला हाणणार मारणार, तुला कोणी काही करणार नाही? हे बघ, तिच्या केसाला जर धक्का लागला ना, तर माझी इतकी वाईट कोणी नाही. चल निघ इथून, निघ. बर झालं ना तुझ्या मनासारखं. बसवलंच ना, बोल ना मला. तू घरी तुला सांगतो आता. निघ. हे? राणी, तू रडू नको ग. या माणसांसमोर आहे ना, आपण कमजोर नाही वागायचं. तसं वागलं ना तर ते आपल्याला कमजोरच समजतात. हे बघ, म्हणून तुला म्हणते मी, आरेला कार्य करताच आला पाहिजे. आपण कधीच माघार नाही घ्यायची. गप, आता रडत नको बसू. मला वाटतंय की देवाला पण माझं दुःख नसन बघत, म्हणूनच त्याने तुला माझ्या आयुष्यात पाठवलं असेल. बघ ना, कोण कुठली तू, पण माझ्यासाठी किती काही करते ना. अगं कोण कुठली म्हणजे काय? अगं मी तुझी मैत्रीण आहे. हे बघ राणी, तुला काही त्रास झाला ना तर बिंदास मला येऊन सांगायचं. तू कळलं का? पण राणी, मला असं वाटतं तू मला अजून तुझी मैत्रीण नाही समजत. अगं असं का बोलते तू? असं का बोलती म्हणजे? बघ ना, मी तुला माझ्या मनातलं सगळं काही सांगितलं. तू एकदा तरी सांगितलं का मला? अगं आता माझ्याकडे काही सांगण्यासारखंच नाही. काय सांगणार मग मी तुला? बरं राणी, तुला एक विचारू का? हा विचार ना. तो राहुल कोणी माहिती का तुला? कोण राहुल ग? अगं थोड्या वेळपूर्वी नाही का आपण बसलो होतो, मग मी उठून घरी जायला निघाले तर रस्त्याने तो मला भेटला होता. मग तुम्हाला सांगत होता की मी या गावचा नाही. तुला काही त्याच्याबद्दल माहिती असेल तर सांग ना मला. नाही ग, मला नाही काही माहिती. खरंच? खरंच ना. बरं जाऊ दे, लय उशीर झाला मला. केव्हाच इकडेच फिरते, जाते घरी. नाही तर चल आपण दोघे सोबतच जाऊ. चल. नाही नको अगं, मला थोडंसं काम राहिलंय, तेवढं करेल आणि मग जाईल. बरं येते मी. बरं. ए खांड्या, अरे बाबा बाईचं कुठं मनावर घेत असते का रे? नाही, मी नाही घेतलं म्हणाव. आणि मला राग बी नाही आला वहिनीचा. मग इथं तोंड पाडून कोण बसलास? भाऊ, मी विचार करीत होतो, अहो त्या बेवड्या संत्याचं लग्न झालंय, तुमचं लग्न झालंय, माझंच लग्न व्हाय ना. कवा होतंय काय नु. तो लग्न होईन ना, पण जाऊ तू या हाफ चड्डीतून फुल चड्डीत येशील तवा. अरे कसं आहे बाबा, आजकाल पोरला जीन्स पॅन्ट घालणारे, चष्मा घालणारे पोरं आवडतात, आणि तू आपला हाफ चड्डीत फिरतोस. मला सांग कशा पुरी पट्टी बरं मग तुला? हा बरोबर आहे तुमचं भाऊ. आता मला बी फुल पॅन्ट घालावंच लागल. मी सांगतो म्हाताऱ्याला मला फुल पॅन्ट घेऊन द्या म्हणून. ह्या पाय गाड्या, जे काय करायचं ते लवकर कर, पोरी भेटा ना. हा बरोबर आहे तुमचं भाऊ. भाऊ, ते तुम्ही त्या दिवशी म्हणले नव्हते का की वहिनी लपड्याबद्दल विचारत्या? अहो त्यांनी विचारलं ना मला. मला म्हणे भाऊचे किती लपडेत सांग. मग तो सांगितलं का? नाही बाबा. हा मला माहिती होतं. हा अरे मी काय साधा माणूस नाही. अरे मी लय पावसाळे पाहिलेत, नुसते पाहिलेच नाही, त्या पावसाळ्याच्या पाण्यात ना बाया भिजल्यात पण. तुमचं वेगळं आहे भाऊ. पण भाऊ, तुम्ही त्या ओरिजिनल वहिनीपासून लांब कमून राहतात. तुला माहित आहे का, मला अशा दमदाटी करणाऱ्या बाया नाही आवडत. मला आहे ना दमदाटी सहन करणाऱ्या आवडतात. असं बी असतंय का भाऊ? अरे बाबाला एक वेगळं असते. मला वाटतं ना तू या हापचड्डीतच म्हातारा होतोस काय कोण. बरं जा त्या राणी वहिनीवरती आणतो पळ. हा हा. हा वांग्या. ही राणी काय मला त्या राहुल विषयी सांगा ना, मलाच काहीतरी करावं लागल. माझं काम आता फक्त खंडेच करू शकतो. खंड्या, बोला ना वहिनी. तुला मगाशी मी एवढं बोलले, त्याचा राग आला तुला? नाही हो वहिनी, मला तुमचा रागच येत नाही. तसं असेल ना खंड्या, तुझी बायको लय नशिबान असेल बघ, तिला तुझ्यासारखा नवरा मिळेल. बरं ऐक ना खंड्या, हे काम होतं. बोला ना वहिनी.
खंड्या, तो आता तो मुलगा गेला समोरून, त्याचं नाव काय रे? त्याचं वय त्याचं नाव आहे राहुल. पण का हो वहिनी? खंड्या, तुला जेवढं विचारलं ना तेवढंच बोलत जा. का, कशाला, कुठं असले प्रश्न मला विचारायचे नाही, कळलं ना? तुम्ही मानता ना तसं वहिनी. तो आपल्या गावातला नाही ना? नाही हो वहिनी, तो त्याच्या मावशीकडे राहायला आलाय. बरं. तुला त्याच्याकडे पाहून काय वाटतं रे? त्याला गर्लफ्रेंड असेल का रे? असणार ना वहिनी. अहो ही तर शेंबड्या पोरांना गर्लफ्रेंड, त्याला तर असनच. मग तुला का बरं नाही? मी शेंबडा थोडी. खंड्या, तुला चाबऱ्यावाने बोलतो रे. हा मग, अहो भाऊ सोबत राहू राहू झालोय. बर. दर खंड्या तुला. पण का हो वहिनी? आता जो मुलगा गेला ना त्याच्याविषयी मला सगळी माहिती काढून द्यायची. पण खंड्या, हे तुझ्या भावाला कळता कामा नाही बरं का. त्यांना जर कळलं ना तर बघ मग तू. नाही कळणार वहिनी, तुम्ही टेन्शनच नका घेऊ, तुमचं काम होणार बरं आता. बरं, येऊ मी? हा या या. तुला मळ्यामध्ये मग अपमान करून लय भारी वाटला असं नाही का नाही? बोल ना काहीतरी. दमून आले मी, थोड्या वेळ तरी शांत बसू दे आता. हा, दमायला काय माझ्या उपकाराला नव्हती गेली तू रानात? अहो असं काय बोलते? आपल्या दोघांसाठीच गेले होते ना मी काम करायला. हा, दोघांसाठीच काम करायला जाते आणि माया चुकल्या बी लावी ती. उद्या काय कर, भोंगा हातात घेऊन साऱ्या गावात फिर, मा नवरा बेवडा आहे, मा नवरा दररोज 10 रुपये तू मला मारतो असं म्हण साऱ्या गावाला. हो, मी काय त्या अरुणच्या बायकोला बोलवलं नव्हतं, ती चालली होती मला भेटायला. हा, मला माहित आहे ना कोण कोणाला भेटायला येतंय, कोण कोणाला भेटायला जातंय, सगळं माहित आहे मला. तुला बोलतोय मी, कुठे चालली आता? घरात. पाणी प्यायचंय मला म्हणून घरात चालले का? तुम्ही आणून देणार आहे मला पाणी? लयच माजल्यासारखं बोलायला लागलीस तू. हा, मळ्यात तर वाचलीस, आता कोण वाचून तुला? तरी मला वाटलंच, कुत्र्याची शेपूट ती वाकडी ती वाकडीच. तुला एवढं बोलून पण तुला अक्कल नाही आली का रे बेवड्या? बेवड्या? ओ बाई, तोंड सांभाळून बोला. स्वतःच्या पैशाची 10 रुपये तुम्ही. मग स्वतःच्या पैशाने पी ना, हिला कशाला मागतो? तिला कशाला मागतो म्हणजे? बायको ती मई. बायकोय म्हणजे विकत आणली काय तिला? तुमच्या पाया पडतो बघा, आमच्या नवरा बायकोच्या भांडणात पडू नका. निघा बरं तुम्ही इथून, निघा. चल रे. ए खंड्या, याला घेऊन जा इथून. ए काळ्या, माझ्या घरात येऊन मलाच बाहेर काढायला लागले काय तुम्ही? खंड्या, याला इथून घेऊन जा, नाही तर मी याला मारून टाकीन. जा घेऊन याला. मारून मला? अर्धी पाचतो रात्रीच्या तर पाया पडतो, चल ना. अरे मग आधीच म्हणायचं ना, पाया कशाला पडतो तू? हा, चल चल चल. जाऊ दे आशा, तू नको वाईट वाटून देऊ. आता काय, आता तर मला त्या गोष्टींची सवय झाली, रोजच झालंय हे. उलट एखाद्या दिवशी जर त्यांनी मला मारलं नाही ना किंवा माझ्याकडून पैसे मागितले नाही ना तर माझा पूर्ण दिवस झाल्यासारखं वाटतच नाही. राणी, मला तू पहिली भेटली असते ना, तुझ्यासाठी चांगला मुलगा बघितला असता अगं मी. या सगळ्या जर तरच्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही आता. जे माझ्या आयुष्यात घडलंय ना, बस त्याला स्वीकारत चालले मी आता आशा. तुला माहिती, लग्न झाल्यानंतर ना मी खूप वेळा या गोष्टीमधून पळायचा प्रयत्न केला, पण मला कळलंय की पळून जाऊ ना काहीच फायदा नाही ग. त्याच्यामुळे जे आहे ना त्यातच सुख शोधायचं आणि पुढे जायचं. तुझं लग्न कसं झालं तू सांगितलंच नाही मला. जाऊ दे, तसंही पण ऐकून काय करणार आहे तू? ऐकून काय नाही करणार, तरी पण मला ऐकायचंय, सांग ना. माझं प्रेम प्रकरण घरच्यांना कळालं. माझ्या बापाने एका रात्रीतून ह्या माणसासोबत लग्न लावून दिलं. सगळं काही चांगलं चालू होतं का आशा, पण एका रात्रीतूनच माझं आयुष्य बरबाद झालं. म्हणजे राणी, तुला लग्न आधी बॉयफ्रेंड होता? काय करतो तो?
कुठं असतो आता? मला काय माहिती तो कुठं असतो. म्हणजे तू लग्न झाल्यापासून एकदा पण त्याला नाही भेटली? नाही भेटले मी. सगळं मी तिथंच सोडून दिलं. बापरे, राणी तू किती भोळी ग. अगं आजकालच्या मुली लग्न झालं तरी बॉयफ्रेंडला भेटायला जातात, आणि ज्यांचं मनाविरुद्ध झालंय ते तर जातातच जातात. आता मीच बघ ना, माझं तर माझ्या मनाने लग्न झालंय, तरी मला असं वाटतं जुन्या बॉयफ्रेंडला जाऊन भेटावं. असं का बरं? नवऱ्यामुळं. बघ ना, नवरा माझी इच्छा पूर्ण करत नाही, बॉयफ्रेंड तरी करेल म्हणलं. पण राणी तुला एक सांगू का गं, मला असं वाटतं यांना बाई माणूस नाही आवडत, यांना माणसंच आवडतात अगं. आणि तसं पण बघ ना, सारखं त्या खंड्यासोबत फिरतात. असं कुठे असतंय का? माणसाला माणूस कधी आवडतो का? बाई राणी तुलाच भुळी ग. अगं जग लय पुढं गेलंय, तू पण पुढं जा, नाही तर अशीच मागं राहशील. बरं राणी, तुला मी त्या राहुलबद्दल बोलले होते ना, त्याचं काय आता? त्याची माहिती काढ ना. का ग? तो किती हँडसम दिसतो ना. अगं त्याला बघितल्यापासून आहे ना मला कसं तरीच व्हायला लागले अगं. मी तर असं ऐकलंय की तो फक्त कॉलेज पुरतच आलाय म्हणून. त्याचं कॉलेज संपलं की तो निघून जाणार इथून. मग कॉलेज संपायच्या आतच मला काहीतरी करावं लागतंय. बरं चल येते मी, येऊ का? बरं. नक्की या आशाचं चाललंय तरी काय? माझ्या राहुलच्या पाठीमागं काय लागली असेल बरं ही? सकाळी राहुल विषयी विचारित होती, आत्ताही राहुल विषयीच विचारते. काही आशाला राहुल तर नाही आवडायला लागला. पण काही म्हण सांगते. अरे काहीच म्हणत नाही मी, फक्त मला 90ला पैसे दे तू पटकन ती. हा देतो, पण ऐक, हा. वहिनी पुढे मला काळा मानलास ना. अरे बाबा तिथं मजा केली मी तू, आता पटकन दे ना, तलब झाली मला. बरं देतो, हा. पण तुला माझं एक काम ऐकावं लागेल. आता पुन्हा काय काम ऐकायला तू? हा बघ, अशा वहिनी तुझ्या घरी आल्या ना, हं. जोपर्यंत त्या तुझ्या घरीत हं. तोपर्यंत तुझ्या घरी नाही जायचं. अरे तिथंच काय गावातही राहत नाही मी, पण मला पैसे तिकडे पण लय तलब झाली, डोकं दुखायले मग. लहान पटकन. जरा दम काढीत जा ना. करायश. मला वाटलं बाबा तो चुना लावतो, पण करत दिलेच पाहिजे. चल ए खांड्या, खरं सांगते हा. तिथे काय कराल तुम्ही? काय नाही, ती ओरिजिनल वाली वहिनी कुठे ती? त्या राणी वहिनीच्या घरी गप्पा मारीत बसल्यात. ठीक आहे, चाल मग. हो अरुण भाऊ इकडे. काय? तुम्ही तुमच्या बायकोला काहीतरी समजून सांगा बरं का. उगा मला जे नाही त्या बोलल्या तर विचारा तुम्ही या खंड्याला. उगा काही म्हणायला लागल्यात, बेवडान फेवडान. मला म्हणायला लागलं तुला मारून टाकीन, हे करीन ते करीन. त्याचा काय अधिकार आहे मला मारायचा? अरे हसतो काय आता, पळ. त्याचाच अधिकार आहे मला मारायचा. आता मारलं तरी काही म्हणणार नाही मी. हा, जातो जातो. भाऊ लय डेंजर आहे ना हो. राहुल? भाऊ हं? लयच परेशान दिसायला तुम्ही. वहिनी लय परेशान करतात वाटतं. अरे ते काही खटका जमूच द्यायना ना. हो हो. खांड्या, लय दिवसानंतर एकटी गावली, जातो डायरेक्ट धरतो आणि नेतो उसात. हा पण भाऊ, मी काय करतो, मी समोरून जातो आणि त्यांना गुलू गुलू गप्पा मारतो. मग तुम्ही हळूच मागून या आणि गचकन धरा. हा, कुठं न्यायचंय तर न्या. तू पुढे जाय, मी येतो मागो. चला भाऊ.
हा खंड्या राणीशी नक्की काय बोलतोय? काहीतरी भानगड नक्कीच आहे. मग वहिनी, अहो एकटंच काय करतात इथं मळ्यात? संत्या कुठं दिसा ना वा. तू काय करतोय पण इथं? मी होय, मला ते भाऊनी मळ्यात चक्कर माराय पाठीलं होतं, पण ते तुम्ही एकटे दिसलात म्हणून तुमच्याकडे आलो. होय वहिनी, तुम्हाला ह्या मळ्यात भेव वाटत नाही का हो? मला नाही भीती भीती काय वाटत. पण तू सांग, तुझं काय काम आहे माझ्याकडं? माझं कुठं काय काम आहे? तुम्ही एकट्या होतात म्हणून तुमच्या जोडीला आलो, तुम्हाला बोर होऊ नये म्हणून. त्याची काय गरज नाही, जातो इथून. हा खंड्या राणीसोबत काय बोलतोय बरं? आणि हा राहुल त्यांना पाहून का लपतोय? नेमकी या पोराच्या मनात काय चाललंय काय माहिती. अजून तुला किती दमवणार हा? अहो वहिनी, असं दुपारच्या वेळेस असं एकट्या बाईनं मळ्यात असणं बरोबर नाही. चला मी तुम्हाला घरी सोडतो. खांड्या, तू नको सांगू मला काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. हे जे सगळं आहे ना ते तुझ्या भाऊला जाऊन सांग, समजलं? हाय का वहिनी? आता तुमचा राग भाऊवर आहे, मग त्यांच्याशीच रागाने बोला ना. माझ्याशी कमून बोलतात हा? हे बघ खंड्या, ना मला तुझ्याशी बोलायचंय ना तुझ्या भाऊशी बोलायचंय, कळलं ना? कमून वहिनी म्हणजे आहे का? मी तुम्हाला कधी वाईट शब्द बोललोय का? हा? आणि तुम्ही माझ्याशी असं बोलतात? माईला या खंड्याच्या सगळा पचका करतो काय करू. ओ वहिनी, लयच गुलचंड द्या लागले बा. होय, तुम्ही दोघं काय करता इथं? आपलं ते हे 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 नाही का आपलं, हा हा त्या खंड्याला पाठलं होतं की लोक वावरात काम करते की नाही पाहायला, है ना रे? खरं बोलतायत का हे खंड्या? हा, हे काय, आम्ही कामाला चालतो तिकडे. एक मिनिट, तू इथं काय करते? तू कशाला आली इथं? हा, ते मी तुमच्या दोघांना बघितलं म्हणून इथं आले. झालं काम? चला घरी चला. राहुल, बरं झालं तू आला. तो हारून अचानक माझ्या समोर आला ना, तर मला सुचतच नव्हतं काय करावं काय नाही. अगं त्या दोघांचा प्लॅन होता तुला एकट्यात गाठायचा. मलाही तेच वाटते. तो काहीतरी करायच्या बेतातच होता, पण त्याची बायको मागून आली, त्याच्यामुळे त्याने काहीच केलं नाही. बरोबर आहे तुझं, पण त्याची बायको अचानक कशी काय आली इथं? मला असं वाटतंय अरुण आणि खंड्या माझ्या मागं आले असणार आहे, आणि अशा तुझ्या मागं आली असेल. माझ्या मागं? माझ्या मागं काय येईल ती? अरे ती सारखं सारखं मला तुझ्याबद्दलच विचारत असते. तू काय करतो, कुठे राहतो, किती दिवस आला इथं, कोणाकडे आलाय, सारखं सारखं तेच विचारत असते ती. आणि हे विचारून तिला काय भेटणार आहे? कारण तिला तू आवडतोय. राणी काय बोलते कळते का तुला? आताच लग्न झालंय तिचं. मग तुला काय म्हणायचं? एक लग्न झालेल्या बाईला न लग्न झालेला मुलगा आवडू नाही शकत का? हा आवडलाच नाही पाहिजे. मग मला कसं काय आवडतोय तू? तुला मी लग्नानंतर नाही आवडत, लग्न होण्याच्या आधीपासून आवडतोय. खरं आहे ना? पण तिला पण तू आवडतोय आता. पण राणी, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. तू सोडलं तर मला दुसरं कोण आवडत पण नाही. मग तू हे गाव सोडून जा. गाव सोडून जाऊ? मी या गावात फक्त तुझ्यासाठी आलो. जर गाव सोडायचं असेल ना, तुला घेऊनच सोडेन. मग तू तिच्यापासून जरा लांबच राहा. बरं ठीक आहे, तुला जर आवडत नसेल ना, तिच्यापासून लांबच राहतो मी. बस. आणि तुला पण सांगतोय, एकटी मळ्यात येत जाऊ नका आजपासून, कळलं का? चला आता, राहू दे ते काम.
काय लिहिलंय देवाने माझ्या नशिबात काय माहिती. नवरा जवळ करत नाही आणि कोणी प्रेम करणारं मिळत नाही. लग्न आधी सारखं कुणी ना कुणी पुढं मागं असायचं. जसं लग्न झालं ते पण बंद झालं. नाही नाही आशा, तुला ना कोणीतरी प्रेम करणारं मिळलंच पाहिजे. जर कोणी नाही भेटलं तर त्याला जाळ्यात ओढलं पाहिजे.